नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. संजय गांधी निराधार अनुदान योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे. निवृत्ती वेतन योजना असो, तसेच जे सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण पाहणार आहोत. कारण प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चू कडू यांनी उपक्रम राबविले आहेत. त्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आणि अशाच माहितीसाठी आपल्या योजना यात्रा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर जे वंचित निराधार आहेत, जे वंचित बांधव आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. सरकारकडे मागणी करत असताना बच्चू कडूंनी हे उपक्रम राबविले आहे. त्यासाठी या पक्षाच्या 1 एप्रिल ते 15 मे 2025 दरम्यान विविध उपक्रम राज्यभरात राबवण्याचे ठरवले आहे. ते उपक्रम काय असणार आहे हे आपण 1-2 मिनिटात समजून घेणार आहोत. तर प्रहार जनशक्ती पक्ष माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू यांच्याकडून हे राष्ट्रीय अध्यक्ष, आता हे प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांनी दिनांक 1 एप्रिल ते 15 मे पर्यंत खालील उपक्रम राबवावे. आता इथे काय काय आहे तुम्ही पाहू शकता. जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख यांनी आपले कार्यकारिणी तयार करावी. ज्या ठिकाणी कार्यकारिणी अस्तित्वात नाही तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ते उपक्रम दिले आहेत हे आपल्या स्तरावर राबवावे. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता मेळावा घ्यावा. आता इथे ही जी बैठक होणार आहे तर कशासाठी होणार आहे, तर निराधार बांधवांना इथे पगार वाढ होण्यासाठी, म्हणजे कमीत कमी 6 रुपये होण्यासाठी. त्यानंतर बरेचसे वेगवेगळे विषय आहेत जे बच्चू कडू सपोर्ट करत आहे, जेणेकरून जे निराधारांना आधार भेटण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता मेळावा घ्यावा. जिल्हा परिषद सर्कल याप्रमाणे बैठक घ्यावे. गाव तिथे बच्चू कडू उपक्रम गाव स्तरावर घ्यावा. 1.5 महिन्यात प्रत्येक तालुका स्तरावर सदस्य नोंदणी अभियान राबवावे. किमान 500 नोंदणी आवश्यक आहे. तालुका ठिकाणी 20% नव्याने शाखा स्थापना करावेत. अशा वेगवेगळ्या ह्या जे आहेत उपक्रम आहेत ते राबविले जाणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी व तहसीलदार इत्यादी तत्सम अधिकारी यांना विविध गंभीर प्रश्नांचे निवेदन सादर करणे. गाव प्रभाग रस्त्यावरील वंचित असणाऱ्या विधवा महिला, बेघर कामगार, भूमिहीन, पडकी घरे, मजूर, छोटे व्यावसायिक, वाहन चालक, अपंग, माजी सैनिक, बेरोजगार युवक व शेतमजूर यांनी नोंदणी करणे, संवाद साधणे आणि बैठक घेणे. आता महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुम्ही पाहू शकता इथे की गाव लेवलवरती आता खूप सारे प्रॉब्लेम सुरू आहेत की निराधारांना आधार मिळत नाही. काही जणांचे हप्ते इथे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत, पण काही जणांचे मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून हे पैसे रखडले आहेत. तर ह्याच्यासाठी बच्चू कडूंनी हा मोठा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे व होणार आहे. पण आता इथे पूर्णपणे हे जे आहे विधवा महिला असो, बेघर कामगार आहे, भूमिहीन आहे, ज्यांचे पडके घर आहे, वाहन चालक, अपंग आहे, त्यांच्यासाठी आधार इथे ठरणार आहे. व त्यानंतर जे छोटे व्यावसायिक आहे त्यांना घरोघरी संपर्क मोहीम राबविणे. शहरातील घरेलू कामगार, कचरा वेचक, फुटपाथवर राहणारे कामगार जे हॉटेलमध्ये असतील, दुकानामध्ये असतील, यांची नोंदणी अभियान, संवाद व बैठक घेणे. शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ मिळावा यासाठी घरोघरी संपर्क मोहीम राबविणे. आता बऱ्याचशा योजना सरकारमार्फत इथे देत आहेत, पण बऱ्याच जणांना पूर्णपणे माहिती नसल्यामुळे काय होतं की त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळत नाही. प्रत्येक कार्याचे अपडेट सोशल मीडियावर अपडेट करणे. रक्तदान व आरोग्य शिबिर राबविणे. आता सोशल मीडिया एक मार्ग आहे जिथे तुम्हाला खरोखर माहिती मिळते. आपल्या चॅनलवरती सुद्धा सर्व अपडेट्स असतात, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही निराधार योजना असू द्या, लेक लाडकी योजना असू द्या, किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असू द्या, घरकुल योजना असू द्या, सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर आहेत, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तरी ते दिनांक 11 एप्रिल रोजी आमदार यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करणे. गळ्यात निळा दुपट्टा, हातात भगवा ध्वज व मशाल घेणे हे एक आंदोलन आहे. महामानवांची जयंती साजरी करणे. 11 एप्रिल महात्मा फुले, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्थानिक पातळीवरील महत्त्वाचे प्रश्न निदर्शने व मोर्चा काढणे. घरोघरी संपर्क मोहीम, पक्षाची माहिती देणारे छोटे पत्रक वाटणे. विद्यार्थी व युवकांसाठी चर्चासत्र घेणे. प्रत्येक शाखेत कमीत कमी 25 कार्यकर्ते नोंदणी करून बैठक घेणे. असं बरेचसे हे उपक्रम आहेत ते राबविले जाणार आहेत. लक्षात घ्या 11 एप्रिल रोजी आमदार यांच्या घरासमोर मशाल आंदोलन सुद्धा करणार आहेत. हे सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवर होतं, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे सदस्य नोंदणी हे स्वतंत्र करून जिल्हा स्तरावर पक्षासोबत नवीन सदस्य जोडणीसाठी जिल्हा स्तरावर 4000 पेक्षा अधिक व तालुका स्तरावर 500 पेक्षा अधिक सदस्य नोंदणी नव्याने 15 मे पर्यंत करणे. हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे
प्रत्येकाला ही व्हिडिओ शेअर झाली पाहिजे आहे. प्रहार जनशक्ती पक्ष हे तुमच्यासाठी राबत आहे, आपल्यासाठी राबत आहे. त्यामुळे नक्कीच हे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमची बहीण असेल, भाऊ असेल, मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचा, जेणेकरून हे जे काही गाव तिथे बच्चू कडू उपक्रम राबविणार आहे त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हायला पाहिजे आहे. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून काही प्रश्न असतील, काही क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊ शकता, तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन होऊ शकता, जेणेकरून जे ते नोकरी अपडेट्स आहे, नवीन जी योजना आहे ते तुमच्यापर्यंत डिरेक्टली पोहोचून जातील. धन्यवाद.